इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति बुद्धि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एद्वेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलम् नद्धि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलम् नद्धि मे शरणं गय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलम्। ज्या तथागताने समग्र मानव जातीला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश दिला ते तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी तथागताने आपल्या रंजल्या गांजल्या दुःखी अवस्थेमध्ये असलेल्या करोडो करोडो अनुयायांचे डोळे पुसण्यासाठी दिलेला पावन पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, त्याच तथागताच्या सद्धम्माचा बुद्ध हयात होते तेव्हापासून ते अस्तागायत आणि पुढेही तथागतांचा हा सद्धम्म जनमानसामध्ये नेण्याचं काम करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे तुम्हा आम्हाला मिळाले, या तीन रत्नाची या जन्मी सेवा करता आली, या तीन रत्नाचे दान देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना सुद्धा त्रिवार वंदन, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना वंदन। आज 26वी विशाल बौद्ध धम्म परिषद या पुण्यभूमी परिसरामध्ये संपन्न होत आहे। या संपूर्ण धम्म परिषदेचे आयोजक पूजनीय भदंत यस प्रज्ञाबोधीजी महात थेरो यांच्या त्यागाला, समर्पणाला, जिद्दीला आणि संघर्षाला त्रिवार वंदन करतो। बंदेजींना सहकार्य करणारे आणि या 26व्या धम्म परिषदेचे व्यवस्थापक आमचे पूजनीय भदंत सागर बोधी मावसाळा यांना सुद्धा अनेक मंगल मैत्री आणि शुभेच्छा व्यक्त करतो। 26व्या या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी जे काही बाहेर देशावरून इथे भिक्खू उपस्थित आहेत, त्यांचं ट्रेडिशन वेगळं असेल,
पण विचार मात्र त्यांनी बुद्धांचाच मांडला आणि बुद्ध विचार हा अंतिम सत्य विचार आहे असे प्रतिपादन इथे त्यांनी केले। थायलंड या बुद्धिस्ट कंट्री मधून इथे उपस्थित असलेले व्हेन खंती थामो, सोबत जपानचे हॅपी सायन्स या पंथाचे प्रमुख धम्मगुरू, इथे आमच्या समवेत उपस्थित असणारे आमचे सनमित्र पूजनीय भदंत संघप्रियजी थेरो आणि धम्ममंचावरती विराजित असलेल्या संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो। उपस्थितांनो, तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना तेवढे उभे लोक आहेत आणि त्या उभ्या राहिलेल्या लोकांना आपण आता बसा असं आपण सांगू शकत नाही, कारण ते बसण्याच्या काय मानसिकतेमध्ये नाहीत। तर त्यांनी जाता जाताच काहीतरी ऐकून जावं। आपल्याच सर्वांच्या योगदानातून हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। माझ्या प्रवचनाच्या सुरुवातीला मी एक गोष्ट आवर्जून पूजनीय भदंत यश प्रज्ञाबुद्धीजी महाथेरो यांना सांगू इच्छितो। आम्ही 11वीला होतो आणि 11वीला असताना तिथून इथे मिडेन कॉलेज मधून कधी कधी मावसाळा यायचो। मावसाळ्यामध्ये वर चढायची हिंमत आमची होत नव्हती। आता इथले बरेच लोक असतील, ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे असं धरून चला, 15-17 वर्षापूर्वीची। तर एवढ्या यमाळ रानाला राजगृहाच्या वेळुवनासारखं, श्रावस्तीच्या जेतवनासारखं आणि वैशालीच्या आम्रवनासारखं हे महान रूप ज्यांच्यामुळे मिळालं। आणि हा मावसाळा जिथं नव्हता कधीच पावसाळा, तरी असा मावसाळा ज्यांच्या त्यागानं आणि समर्पणानं दातृत्वानं आज धम्माचं नंदनवन बनून चाललेलं आहे। एकदा इथे उपस्थित सर्वांनी जरा दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा भंतेजीच्या त्यागासाठी। वा वा, एका तालात टाळ्या वाजवल्या भाऊ तुम्ही। टाळ्या यासाठी तुम्हाला वाजायला लावल्या की खरंच तुम्ही बसलेले आहात का नाही। अंधार पडतय आणि नजर काय पुरेना, कोणाचे डोळे उघडे कोणाचे बंद आहे काही समजायलाच मार्ग नाही। आणि म्हणून म्हटलं भाऊ, कोण कोण जागा आहे, कोण कोण जागा आहे? कारण जे जे जागे आहेत ते तेच भारत बौद्धमय करू शकतात आणि जे जे झोपलेले आहेत त्यांच्याकडून भारत बौद्धमय करण्याची अपेक्षा ठेवू नका। भीमाचं पिल्लू जागच असलं पाहिजे, आहे ना। जे झोपते ते भीमाचं पिल्लू नाही, मग तुम्ही त्याला कोणतंही पिल्लू म्हणा। म्हणजे धम्म परिषदेमध्ये येऊन झोपते त्याला कोणतं पिल्लू म्हणसान? कोणतंही पिल्लू म्हणा। पण बाबासाहेबांचं लेकरू, बाबासाहेबांचा उपासक, बाबासाहेबांची उपासिका, भिक्खू संघावरती श्रद्धा असणारे लोक रात्रंदिवस जागी राहतात आणि त्यांच्याच भरोशावरती एवढे मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत। मी जेव्हा जेव्हा भंतेजीच्या धम्म परिषदेला येतो तेव्हा मला प्रचंड स्वाभिमान वाटतो या भूमीत येत असताना। भिक्षू कसा असला पाहिजे, है ना? भिक्षूचे वरवरचे वैशिष्ट्य काय आहेत? त्याला लांब लांब केस असतात, बोला ना। भिक्षूला लांब लांब केस असतात का? मला तर आहेत दोन, दिसायला म्हणजे तुम्हाला नाही का। भिक्षूचं काय वरवरचं रूप आहे? डोक्याचं, अंगावर काय चिवर,
हा ना? असा कोण असतो? बुद्धपुत्र. त्याला तुम्ही आम्ही काय म्हणतो? बौद्ध भिक्खू. बौद्ध भिक्खू असतो कोण? बौद्ध भिक्खू समाजाचा सेवक असतो. कोण असतो? वेळ प्रसंगी तो समाजाचा सेवक असतो. वेळ प्रसंगी तो समाजाचा शिक्षक असतो. वेळ प्रसंगी तो समाजाचा रक्षक सुद्धा असतो. आणि वेळ प्रसंगी तो समाजाचा उद्धार करता सुद्धा होतो. म्हणजे भिक्खू कोण आहे? तर भिक्खू समाजाचा सेवक आहे. आणि या समाजाच्या सेवक असलेल्या भिक्खूच्या पाठीमागे आपण माय बापासारखं उभं राहायला पाहिजे. आता इथं बसलेले सगळे तुम्ही आमचे माय बाप आहात. मला वयानं लहान मोठे असाल तरी माय बापच. हा, कोण आहात? माय बाप आहात. आणि ते उभे जे राहिलेले आहेत ना ते काका काकू आहेत, माय बाप नाही. ते मावशा मावशी आहेत. ते आत्या मामा आहेत. हा, आणि तुम्ही कोण आहात? माय बाप. आणि माय बापालाच लेकरं प्रिय असतात म्हणून तुम्ही बसले. बरं आहे का नाही? आपलं लेकरू कोणाला प्रिय असते? म्हणजे इथं तुमचे लेकरं बसलेले आहेत म्हणून तुम्ही सोडून जाईनात. बरं, म्हणून तुम्ही मायबाप. कोण आहेत तुम्ही? मायबाप. आणि म्हणून हे नातं तुमचं आमचं कसं असलं पाहिजे आणि या नात्यातून बौद्ध धर्माचं काम कसं उभं राहील मी आता सांगत होतो तुम्हाला. या मावसळामध्ये जेव्हा पहिली धम्म परिषद झाली, एवढा प्रचंड मोठा इतिहास या मावसळा भूमीला आहे. इमानदारीने सांगतो, भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो यांच्या जागी दुसरा भिक्षू असताना तर कधीच मावसळा सोडून गेला असता. हो, पुन्हा एकदा टाळ्या वाजवा संघर्षाला. तुम्हाला माहित आहे ना? माहित आहे तुम्हाला? इथे पूजनीय भंतीजीच्या धम्मकुटीला आग लावण्यात आली होती. भंतीजी म्हणले, बघा, दोन बायानं हात वर केला, त्यांना माहित आहे पाणी टाकायला कोण होतं? माय. सगळ्यांनी टाकलं. बर, जेव्हा कुटीला आग लागली, भंतीजीनं शपथ घेतली, तुम्ही जाता याता शिव्या द्या, काही हरकत नाही. तुम्ही इथला पैसा अडवा, काही हरकत नाही. काही लोकांनी तर असं सांगितलं की मावसाळ्याची जागा 7-12 उतारा संस्थेच्या नावावर नाही, तुम्ही पैसे देऊ नका. भंतीजी म्हणले काही हरकत नाही, पण मावसाळा सोडणार नाही. पण मावसाळा सोडणार नाही. आणि ज्या माय माऊल्यानं, ज्या उपासक उपासिकांनी तेव्हापासून आजतागायत ही भूमी सांभाळण्यासाठी आणि ते धम्माचं महान मोठं काम उभं करण्यासाठी पूजनीय भंतीजींना सहकार्य केलं, त्या सर्व माय बापांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री ही 26वी धम्म परिषद व्यक्त करीत आहे. आणि हे काम अविरतपणे असंच सुरू होईल. माय माऊल्यांनो, या भारतामध्ये धम्माचं फार मोठं काम सुरू झालेलं आहे. एक ना एक दिवस हा संपूर्ण भारत बौद्धमय होईल. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस हा संपूर्ण भारत बौद्धमय होईल. आणि जेव्हा भारत बौद्धमय होईल तेव्हा असं काम करणाऱ्या भिक्खूंचं नाव तिथे स्वर्ण अक्षरामध्ये असेल. ज्या ज्या भिक्खूंनी त्याग केला, बलिदान केलं, समर्पण केलं, जे भिक्खू स्वतःसाठी काही न कसल्याही पद्धतीची इच्छा न ठेवता ज्यांनी समाजाची सेवा केली, धम्माची सेवा केली, तर ते लोक, ते भिक्खू मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतील. आणि म्हणून इथून जाताना एक गोष्ट कानाला बांधून ठेवा. कोणती गोष्ट आहे?
काम करणाऱ्या भिक्खूंच्या पाठीमागे माय बापासारखं उभे राहा. तुमच्या लेकरांना तुम्ही कमी पडू देता का रे? लेकरांना 10 मागितले तर त्याला तुम्ही 50 देता. घे ना बापू, दातांना 2 वडापाव खाय. ते म्हणते माय वडापावनं तिखट लागते, मिरची असते. मग ते 10 उरलेले बिस्लरीचं पाणी पी. पोराला 50 रुपये, हा ना? मग धम्म परिषदेला किती द्यावं लागते? हा मंडप केवढ्याचा आहे? हा स्टेज केवढ्याचा आहे? इथे भोजन केवढ्याचं होतं? हा सगळा इथे बसलेल्या सगळ्यांनी या धम्म परिषदेला दान देऊन जायचं आहे. बघा एवढी मोठी दानपेटी आणून ठेवलेली आहे, पण तिची 2 वर्षे भरत नाही हो. हा ना, लयच मोठी आहे. पण एवढ्या दानपेट्या भरल्या पाहिजे, एका दिवसात भरली पाहिजे. 10 रुपये देणाऱ्यांनी 50 रुपये द्या भरते, 50 रुपयेवाल्यांनी 100 रुपये द्या भरते, 100 वाल्यांनी 500 द्या भरते, 500 वाल्यांनी 2000 द्या भरते, 2000 वाल्यांनी 10,000 द्या भरते. भरत नाही तर काय आहे का नाही? आता 50 रुपयावाला जर लपून चोरून 500 टाकत असेल, त्याच्यात $500 वाजायला ठणकन, भरायला लवकर, तर अशाने धम्म परिषदेचा खर्च निघणार आहे नाही. तुमचं आणि आमचं नातं काय? तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं. माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, लक्ष देऊन ऐका. तुमचं आमचं नातं जोपर्यंत तुम्हाला आम्हाला समजणार नाही, तोपर्यंत फार झपाट्याने बौद्ध धम्माचं काम इथे वाढणार नाही. आता बघा, इथे हॅपी सायन्सचे 2 वक्ते इथे ते बोललेत. किती सुंदर पद्धतीने बोललेत. त्यांचा उद्देश काय? त्यांचा उद्देश आहे जपान मधला जो काही बौद्ध धम्म आहे, ट्रेडिशन त्यांची पुण्याला आणि औरंगाबादला, मुंबईला, म्हणजे महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी त्यांचे ऑफिसर्स तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांची शिकवण ते तुमच्यापर्यंत देत आहेत. त्यांची बोलण्याची ट्युनिंग बघा, त्यांची बसण्याची ट्युनिंग बघा, है ना? किती सुंदर त्यांनी त्यांचे विषय मांडले आणि तुम्ही सुद्धा त्या सगळ्या लोकांना दाद दिली. त्यांचा एकच उद्देश आहे की आमच्या बोधिसत्वाला जगभरामध्ये न्यायचा आहे. आणि तसाच तुमचा आमचा उद्देश या 26व्या धम्म परिषदेचा सुद्धा, किंवा महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सगळ्या धम्म परिषदेचा उद्देश एकच आहे. आम्हाला भारत बौद्धमय करायचा आहे. विषय संपला. काय करायचंय? आम्हाला भारत बौद्धमय करायचा आहे. तुम्ही तुमच्या घरातले कार्यक्रम करताना सुद्धा विचार करा आणि संकल्प करा. साखरपुडा लावतोय, भारत बौद्धमय करायचा आहे. तर साखरपुड्यानं भारत बौद्धमय होईल का? होईल. कसा होईल ते सांगतो तुम्हाला. नामकरण करायचंय पोरायचा, भारत बौद्धमय करायचंय. लग्न लावायचं पोरायचं, भारत बौद्धमय करायचंय. स्मृती दिन करू लागलो, भारत बौद्धमय करायचा आहे. जलदार विधी करू लागलो, भारत बौद्धमय करायचा आहे. तुम्ही तुमचे व्यक्तिगत जे कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमाला सुद्धा भिक्खू लोकांना निमंत्रित करा. भिक्खू लोकांना निमंत्रित केल्याशिवाय भारत बौद्धमय होणार नाही. औरंगाबाद मध्ये आम्ही एवढे जण आहोत. पूजनीय गुरुवर्य भदंत खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय गुरुवर्य भदंत विशुद्धानंद मोदी महास्थवीर, आणि त्यांच्या त्या काळात समवेत असलेल्या भिक्खूंनी कडधान्य खाल्ले, कच्चे ज्वारी बाजरी अशी चावू चावू खाल्ली, पाणी पिलं आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं आयुष्य काढलं. त्यांच्या संघर्षामुळे आज आमची औरंगाबादची बौद्ध भिक्खूंची पिढी तेला तुपात खाते, पंचपक्वान्न खाते. कारण त्यांचा त्याग आहे, त्यांचं बलिदान आहे, त्यांनी सोसलेलं ते कष्ट हाल अपेष्टा आहे. म्हणून आज आम्ही इथे स्वाभिमानानं जगत आहोत. माय माऊल्यांनो,
या सर्व गोष्टींचा विचार करत असताना या भारताला बौद्धमय बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही त्याग करणं शिकलं पाहिजे. जे लोक त्याग करणं शिकत नाहीत त्यांना स्वतःलाही बौद्ध बनवता येणार नाही, त्यांच्या घरालाही बौद्ध बनवता येणार नाही, आणि मग औरंगाबादचं सोडा आणि महाराष्ट्र सोडा आणि देश सोडा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आम्हाला त्याग शिकता आला पाहिजे. इथे बसलेले सगळे तुम्ही त्यागी आहात. हे स्टेजवर बसलेले सारे भिक्खू त्यागी आहेत. आणि इतिहास आहे, या बौद्ध धम्माचा इतिहास आहे. बौद्ध साहित्यामध्ये लिहून ठेवलेला आहे की त्यागाशिवाय कोणीच मोठं होत नाही आणि त्यागाशिवाय कोणताच विचार पुढे जात नाही. आणि म्हणून त्यागाचा हा विचार आम्ही रात्रंदिवस आमच्या डोक्यात ठेवला पाहिजे आणि आम्ही फक्त त्याग त्याग आणि त्यागच शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सर्वांगीण मताने त्याग करणार तेव्हा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला या भारताला आम्ही बौद्धमय बनवण्याच्या दिशेने घेऊन जाऊ. हे इथे असलेल्या साऱ्या उपासक उपासिकांचं आद्य कर्तव्य आहे. मग त्याग कसा करायचा, त्याग कधी करायचा आणि त्याग का करायचा? त्याग म्हणजे काय? ज्या वृत्तीमुळे माणसाला उपासक उपासिकांची पदवी बहाल होते. त्याग म्हणजे काय? ज्या आचरणाने आम्हा भिक्खू भिक्खुनींना भिक्खू आणि भिक्खुनीची पदवी बहाल होते. त्याग म्हणजे काय? ज्या लोकांना त्याग आचरण केल्यानंतर बोधिसत्व ही अवस्था प्राप्त होते. त्याग म्हणजे काय? तर त्या बोधिसत्वाला सम्यक संबुद्धाची अवस्था प्राप्त होते, त्याला म्हणतात त्याग. त्यागामुळे महापुरुष बनतात, त्यागामुळे महामाता बनतात, त्यागामुळे राष्ट्र निर्माते बनतात आणि त्यागामुळे संत बनतात. या संपूर्ण गोष्टी त्यागामुळे घडत आहेत. आज बघा ही 26वी धम्म परिषद इथे संपन्न होत असताना तुमचा जर त्याग वगळला तर ही धम्म परिषद संपन्न होऊ शकत नाही. पहिला त्याग इथे येणाऱ्या लोकांनी पहिला त्याग कोणता केला? तुमचा पहिला त्याग आहे झोपेचा त्याग. भंतेजी प्रज्ञाबोधी भंतेजीनं बोलवलं माय, परिषदेचा टाइम 10 वाजताचा आहे माय, 9 वाजता उठलेच माय, 1 तासात कसंच आवरू माय, भांडे राहू देते, धुणही राहू देते, नवऱ्याला 2 घास खाऊ घालते आणि मी धम्म परिषदेला पळते. पहिला त्याग कोणता आहे? झोपाचा त्याग. जी माय माऊली 6 वाजता उठणारी होती ती आज धम्म परिषद असल्यामुळे 4 वाजताच उठली. 2 तास झोपेचा त्याग. पुढं कोणता त्याग? पुढं कोणता त्याग? नवऱ्याचा आणि लेकरा बाळाचा. सोडलं ना घरदार तुम्ही? सोडलं का रे? किती त्यागी लोक आहेत तुम्ही. तुम्ही घरदार सोडलं, कायमचं नाही सोडलं बरं. पुन्हा घरी जाणार आहात. तुम्ही आमच्यातले नाही, तुम्ही तुमच्यातलेच. आम्ही कायम वाले आहोत. म्हणजे धम्म परिषदेला येण्यासाठी इथं बसण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? दिवसभर घरादाराचा त्याग केला. लक्षात? पुढे कोणता त्याग केला? इथे बसलेल्या सगळ्या लोकांना वेळेवर भोजन भेटलं का? कोणाला वेळेवर भेटलं, कोणाला वेळेवर नाही भेटलं. म्हणजे तुम्ही भोजनाचा पण त्याग केला. दिवसभर घरी असल्यावर ते टीव्ही आणि हातात रिमोट. तिसरी गोष्ट काय? कोणता त्याग केला तुम्ही? तुम्ही ऐशो आरामाचा त्याग केला, घरदाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, झोपेचा त्याग केला, भोजनाचा त्याग केला, ऐशो आरामाचा त्याग केला आणि उपासक उपासिका बनण्यासाठी इथून बसलात. आणि म्हणून माय माऊल्यांनो हा त्याग तुमचा 26 वर्षापासूनचा आहे.
इथे बरेच असे लोक असतील की जे पहिल्या परिषदेपासून 26व्या परिषदेपर्यंत इथे आहेत, तर त्यांचा किती मोठा त्याग आहे. आणि म्हणून हा त्याग तुम्हाला आम्हाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवणार आहे. त्यागामुळे माणसं मोठे होतात बरं. आणि म्हणून त्याग करा. त्याग म्हणजेच धम्म आहे आणि धम्म म्हणजेच त्याग आहे. येणारी 7 तारीख तुम्ही आम्ही कोणासाठी संपन्न करतोय? माता रमाईची. माता रमाईची. माता रमाईला तुम्ही माता का बरं म्हणता? बाबासाहेबांची पत्नी होती म्हणून? राजगृहाची राणी होती म्हणून? माता रमाईला तुम्ही का म्हणता? माता का म्हणता? आई का म्हणता? माता रमाई सारखा त्याग कोणी करू शकलं नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्या काळजामध्ये माता रमाई आई सारखी आहे. तिचा त्याग, तिचा बलिदान, तिचं समर्पण आणि तिची निष्ठा, तिने संबंध अस्पृश्यांसाठी केलेलं काम, दिलेली भाषण, माता रमाईचे, या सगळ्या गोष्टीमध्ये माता रमाईचा त्याग खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यागी बना. त्यागामुळेच या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही शक्य करू शकतो. तुमच्या आमच्या त्यागामुळेच हा भारत बौद्धमय होणार आहे. आणि म्हणून त्यागाची फार गरज आहे. बंधू आणि भगिनींनो, हा त्यागच आम्हाला फार पुढे आणि पुढे घेऊन जाणार आहे. आणि वर्तमान काळामध्ये असलेल्या भिक्खू संघामध्ये असे भरपूर त्यागी भिक्खू आहेत. त्यांची सेवा करा. किती मोठा त्याग आहे बौद्ध भिक्खूंचा बघा. बौद्ध भिक्खूंसारखा त्यागी कोण आहे? या बौद्ध भिक्खूंनी या भारताला बौद्धमय करण्यासाठी आपलं घरदार सोडलेलं आहे. तो त्याग आहे. रात्रंदिवस मिळेल त्या गाडीनं इकडे तिकडे प्रचार प्रसार करतात. तो त्यांचा त्याग आहे. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कामे करतो. सगळ्याच बौद्ध भिक्खूला काय सगळेच लोक चांगलं म्हणत नाही आहे ना. आणि भदंत यश प्रज्ञा मोदी सारखा क्रांतिकारी भिक्खू असेल तर मग पाहायचं कामच आहे का नाही. म्हणजे आम्हाला जर कोणी काही म्हटलं तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आम्ही त्यागून देतो. तुझं तुला लखलाभ, आमचं काम सुरू आहे बाबा. तो एक त्याग आहे बौद्ध भिक्खू मध्ये. आणखी कोणता त्याग आहे? बौद्ध भिक्खूंनी वस्त्रांचा त्याग केलेला आहे, संसाराचा त्याग केलेला आहे, आई वडिलांचा त्याग केलेला आहे. एकंदरीत सर्व गोष्टीचा त्याग करून फक्त आणि फक्त या देशाला, या भारताला बौद्धमय बनवायचं आहे. यासाठी त्यांचं काम सुरू आहे. मग तुम्ही एक दिवस घर सोडलं तर काय बिघडणार? आम्ही कायमस्वरूपी या भारताला बौद्धमय करण्यासाठी घर सोडलेलं आहे. आमचं महाभिनिष्क्रमण आहे. महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? कायम स्वरूपीचा त्याग. तुमचं फक्त निष्क्रमण आहे. 2 तास 4 तास 6 तास 8 तास पुन्हा घर घर की कहानी, सास भी कभी बहू थी, अनपवित्र रिश्ता, अन कुमकुम खुम भाग्य. हे सुरू आहे ना तुमचं. पण आमचा कायम स्वरूपीचा त्याग आहे. आणि म्हणून आमच्या या कायम स्वरूपीच्या त्यागाला तुमच्या त्यागाची जोड पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या त्यागाची जोड आमच्या कायम स्वरूपीच्या त्यागाला मिळेल तर इमानदारीनं मावसाळ्यातून सांगतोय, लवकरात लवकर हा भारत बौद्धमय असेल. तेव्हा खऱ्या अर्थाने इथला प्रत्येक मनुष्य आणि मनुष्य भगवान बुद्धांनी शिकवलेल्या त्यागाचा महिमा गाईल. उपासक आणि उपासिकांनो, आणि म्हणून कायमस्वरूपी त्याग करणाऱ्या या बौद्ध भिक्खू संघासंदर्भात आपले काही कर्तव्य आहेत. ते कर्तव्य आपण पालन करायचे असतात. तुम्ही कर्तव्य पालन केल्यानंतर
पुन्हा अशा काम करणाऱ्या भिक्खूंना फार मोठं बळ भेटणार आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की एक तरुण भिक्खू आपल्या संपूर्ण घरदाराला सोडून जेव्हा समाजाची, धम्माची, संघाची आणि देशाची सेवा करण्यासाठी कायम स्वरूपीचा त्याग करतो, तर उपासक उपासिकांचे काही कर्तव्य आहेत ते तुम्ही पूर्ण केले पाहिजे. अशा भिक्खूला तुम्ही 4 गोष्टीची कधीच कमतरता भासू देऊ नये. लक्ष देऊ नये का? ज्यांना ज्यांना त्याग करायचा आहे त्यांनी लक्ष द्या. काय म्हणाले बुद्ध? भिक्खूंना 4 गोष्टी आम्ही कधीच कमी पडू देता कामा नये. पहिली गोष्ट आहे भिक्खूची चिवर. लक्षात घ्या, अनाथ पिंडकाला उगच लोक अनाथ पिंडक म्हणत नाही, तो सुदत्त होता. सुदत्तचा अनाथ पिंडक झाला ना. विशाखा, सासऱ्याची आई मिगार माता विशाखा, अम्रपाली, प्रसेनजित, धम्मप्रिय सम्राट अशोक, हे सारे लोक कशाला मोठे झाले? भिक्खू प्रती असलेल्या 4 कर्तव्याचं दान देऊन, त्याग करून या लोकांनी बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये आपलं नाव अजरामर केलेलं आहे. आणि म्हणून आपलं नाव अजरामर करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही भिक्खू संघाला या 4 गोष्टी कधीच कमी पडू देणार नाही. नंबर 1, भोजन. आम्ही भिक्खू संघाला भोजन दिलं पाहिजे. भोजन काय दिलं पाहिजे? तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितलेलं आहे. भोजन देणाऱ्या उपासक उपासिकांना 5 गोष्टीचा लाभ होत असतो. फक्त देऊन विसरून जाणं हे बुद्धानं कधी शिकवलं नाही. आपण ऐकतो ना बऱ्याच वेळेस, या हाताचा पत्ता या हाताला लागला नाही पाहिजे आणि या कानाचा पत्ता या कानाला लागला नाही पाहिजे आणि झाकून दिलं पाहिजे. झाकून. अरे बुद्ध असं म्हणतात का? बुद्ध म्हणतात नाही. कर्माला समजून द्या, त्यागाला समजून द्या आणि दानाला समजून घेऊन दान द्या. भगवंतांनी सांगितलं की भिक्खूंचे हे 4 प्रथे आम्ही कधीच कमी पडू देता कामा नाही. नंबर 1 भोजन, नंबर 2 चिवर, नंबर 3 औषध आणि नंबर 4 शयनासन. शयनासन म्हणजे भिक्खूंना बसण्याचं आसन, राहण्याची कुटी, विहार संबंधित सर्व जागा. या 4 गोष्टी आम्ही सातत्याने भिक्खू संघाला पुरवल्या पाहिजे. आणि जेव्हा ह्या 4 गोष्टी आम्ही भिक्खू संघाला देऊ तेव्हा भिक्खू संघाचं काम जोमानं वाढल. तुम्ही मला सांगा, तुम्ही भिक्खूंना भोजनच दिलं नाही तर कसं होईल बरं? फुल पब्लिक आहे ते तुम्हाला म्हणणार नाहीत. भोजन दिलं नाही म्हणून पण शक्ती मिळेल का? आई वन्नो सुखं बलम, 4 गोष्टी त्यांना मिळतील का? 4 गोष्टी त्यांना प्राप्त होणार नाहीत. आणि त्यांना जर त्या 4 गोष्टी प्राप्त नाही झाल्या तर तुम्हालाही त्या 4 गोष्टी प्राप्त होणार नाहीत. आणि म्हणून 4 प्रत्यय तुम्ही वारंवार भिक्खू संघाला दान देत राहा. यामधून बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी एक फार मोठं गतिमान चळवळ आपण सुरू करणार आहोत. आपली सातत्यपूर्ण भिक्खू संघावरती श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. आमची श्रद्धा डगमगता कामा नये. कुणा एका भिक्खूवरती आमची श्रद्धा असता कामा नाही. भिक्खू संघावरती आमची श्रद्धा असली पाहिजे. आणि या श्रद्धेतून महान मोठा बौद्ध धर्माचा विकास होणार आहे. उपासक आणि उपासिकांनो, आपली श्रद्धा कशी असली पाहिजे याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो आणि नंतर मी माझी रजा घेतो. कसं आहे, हे आमचे गायक आलेले आहे आणि लोकांना ते ढोलकीन तबला दिसला की मग लोक गाण्याचा विचार करतात. अतिशय सुंदर असा गायक आहे आज, है ना. आनंद शिंदेचा शिष्य आहे. नाव काय? संतोष चव्हाण. अतिशय सुंदर असं गाणं त्यांचं तुम्ही ऐकणार आहात.
पण गाण्याच्या अगोदर हे थोडस प्रवचन ऐकून घ्या. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या भिक्खू संघाप्रती आमची श्रद्धा अधिक जागृत करून भिक्खू संघाला या 4 गोष्टीचं दान वारंवार देत राहिलं पाहिजे. कारण याच दानातून उद्याचं भविष्य घडणार आहे आणि उद्याचा भारत बौद्धमय होण्याचा जो काही विचार तुमचा आमचा आहे तो सफल होणार आहे. उपासक उपासिकांनो, ह्या गोष्टी कशासाठी आहेत तर ह्या गोष्टी सर्वच्या सर्व तुमची आमची श्रद्धा जागृत करण्यासाठी आहे. श्रद्धा जागृत झाली पाहिजे. जोपर्यंत तुमची आमची श्रद्धा जागृत होणार नाही तोपर्यंत भिक्खूंना आम्ही चिवड देणार नाही, भोजन देणार नाही, त्यांना औषध देणार नाही आणि त्यांना शयनासन पण देणार नाही. उपासक उपासिकांनी पूजनीय भिक्खू संघावरती श्रद्धा ठेवून आपलं कर्तव्य नीटनेटकेपणानं पार पाडलं पाहिजे. तेव्हाच बौद्ध धर्माचा विकास होईल. सुज्ञवान उपासक उपासिकांनी सेवा कशी केली पाहिजे? सेवा सुमन माळ्यासारखी केली पाहिजे. श्रद्धा कशी असली पाहिजे? श्रद्धा सुमन माळ्यासारखी असली पाहिजे. सुमन माळी, राजगृहाचा माळी, कशी श्रद्धा होती त्याची भिक्खू संघावर? श्रद्धा, सेवा आणि पूजा या 3 गोष्टी आपल्याला याच्यातून समजतात. काय? श्रद्धा, सेवा आणि पूजा. सेवा, श्रद्धा आणि पूजा या 3 गोष्टी तुम्हाला आम्हाला न समजल्यामुळे आम्हाला योग्य तो सन्मान आणि सुख प्राप्त होत नाहीये. सेवा कोणाची केली पाहिजे? श्रद्धा कोणावर असली पाहिजे आणि पूजा कोणाची केली पाहिजे? सकाळचा प्रहार होता. सकाळी सकाळी भगवंतांनी आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेतलं, चिवराचं परिमंडल केलं, असलेल्या पूजनीय भिक्खू संघाला समवेत घेतलं आणि त्या राजगृहामध्ये भिक्षाटनासाठी भगवान स्वतः निघाले. राजगृहामध्ये जाता जाता सुमन माळ्याचा बगीचा लागला. भगवंत त्या सुमन माळ्याच्या बगीच्याच्या समोरून चालले होते. तरी सकाळी सकाळी सुंदर, स्वच्छ, निर्मळ, सुगंधित असे अनेक फुलं तोडून जमा केली आणि मनामध्ये इच्छा होती की आजचे फुलं इतर दिवसाच्या फुलांपेक्षा जरा चांगलेच आहेत, सुगंधित आहेत, टवटवीत आहेत. या संपूर्ण फुलांनी जर राजाला नेऊन दिले हे फुलं तर राजा खरंच आज खुश होणार आहे. या विचारामध्ये तो सुमन माळी मनातल्या मनात आनंदित होतोय. सगळे फुलं टोपरीमध्ये तयार झाल्यानंतर त्यांनी पाहिलं तर काय, जगविख्यात तथागत सम्यक संबुद्ध आणि भगवंताचा भिक्खू संघ त्याच्या समोर उभा आहे. आनंदित झाला, खुश झाला, प्रमोदित झाला आणि आनंदी भावनेने विचार केला, अरे या तथागताच्या चरण कमळाची पूजा जर मी या पुष्पाने केली तर माझं किती मोठं पुण्यकर्म होईल. डोक्यात एकदाही विचार आला नाही. राजा काय म्हणे? राजानं शिक्षा केली तर? राजानं जर सांगितलं की तुझा नेहमीचा जो धंदा आहे, काम आहे, ते काम तू केलं नाही, माझा राज्य सोडून निघून जा, असं कधीच विचार नाही आला. आणि राजाच्या इच्छेची पूर्तता न केल्यामुळे माझा चिरछेद होऊ शकतो याचा सुद्धा त्याने विचार केला नाही. नाव होतं सुमन माळी. भगवंताला समोर बघता क्षणी भगवंताची सेवा, पूजा आणि भगवंतावरती श्रद्धा. लक्षात आलं? सेवा कधी करतो मनुष्य आणि पूजा कधी करतो मनुष्य? बघा, ज्याला श्रद्धा माहित नाही त्याला सेवाही माहित नाही, त्याला पूजाही माहित नाही. पूजा म्हणजे काय बरं? आता आम्हाला पूर्वीपासून शिकवलेलं आहे पूजा म्हणजे काय. एक ताट, ताटात एक दिवा, दिव्यात तेल, तेलात चिंब भिजलेली कापसाची वात, वातीला पेटवायचं, वातीतून जाळ होते आणि ते दिवा फिरवायचं. हीच पूजा पाहिली तुम्ही आम्ही आतापर्यंत? पूजा याच्यापेक्षा वेगळी आहे का? खरंच वेगळी आहे. इथे एखाद्या पोरीचं नाव पूजा असेल, बाई तुझ्याविषयी नाही बरं,
पूजा पूजा ही जगात वेगळी आहे. पूजा फक्त इथे कोणी शिकवली भगवंतानी, श्रद्धा इथे कोणी शिकवली फक्त भगवंतानी, आणि सेवा ही शिकवली फक्त इथे भगवंतानी. पूजा कशी करायची आहे? या सुमन माळ्याच्या चित्तामध्ये श्रद्धा होती. भगवंताला पाहिल्याबरोबर त्याला श्रद्धा भावनेने विचार केला, अरे वाटतं ते होऊ दे, शिर कापलं तरी चालेल राजानं, पण आजचे संपूर्ण फुलं भगवंताच्या पायाजवळच. भगवंताला पाहिलं, संपूर्ण फुलं भगवंताच्या स्वाधीन केले, आणि भगवंत चालत असताना सगळे फुलं टाकत 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 राजगृहाच्या राजवाड्यापर्यंत तो घेऊन गेला. तुम्ही आम्हाला फुलं टाकत टाकत आणता ना, तर ती त्याची सेवाभावाची वृत्ती आहे, ती सुमन माळ्याची श्रद्धा आहे, आणि ती सुमन माळ्याची पूजा आहे. हे श्रद्धेतून निर्माण झालं पाहिजे. फुलं का टाकायचे? आईला गैरा नथू खैरा नाही येत तुमच्या समोर. अरे ज्याने डोक्याचं मुंडन केलेलं आहे, ज्यानं घरदार सोडलेलं आहे, ज्यानं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा बुद्ध पुत्र तुमच्या डोळ्याच्या समोर चालतोय. तुमच्या हातातले फुलं त्याच्या पायावरच गेले पाहिजे. आमचे काही काही लोक फुलं पायावर टाकत नाहीत, गणपती आला की फेकून मारतात. वर्षावासामध्ये हनुमंतीजी ह्या लाल भडक तोंड होतात आमचे. आम्ही म्हणतो माय झेंडू जरा कुच करून मार, हे झेंडूचा देठ लेप जोरात लागते. तर ती पूजा आहे का? ती श्रद्धा आहे का? आणि ती सेवा आहे का? इमानदारीनं ती पूजाही नाही, सेवाही नाही, श्रद्धाच नाही. ते रट्टे आहेत, नुसते फुलाचे रट्टे. भंतीचे घाबरून जातात, बाबा आता फुलं एवढे मारले, प्रवचन जर जास्त दिलं, खाली उतरले हरतं, मग काय दगड मारतात का काय? मग ती फुले पूजा नाही ती. आम्ही किती वेळ सांगतो तुम्हाला की पायावर फुलं टाकावं माय. काही काही बापाच्या रॅलीत भंतीजीला होय, भंतीजी पुढं होय. अरे ही पूजा आहे का? ही सेवा आहे का? ही श्रद्धा आहे का? नाही. काही काही अशा वेळेस आम्ही पाहतो त्याच बाया त्यांच्याच पायावर फुलं टाकतात, आम्ही त्यांच्या माग माग. अरे हे कोणती पूजा रे बापा? ही तर आत्मपूजा, ही तर आत्मश्रद्धा, आणि ही तर आत्मसेवा. बंदीजीला द्यावं मस्त असं दोन्ही हातानं टाकावते. नाही बंदी, क्षमा बंदीजी, इथून उभाच राहून नाही तर उभा राहा, जरा पुढे या बंदीजी. अरे अरे बंदीजी जिथं आहे तिथं गेले पाहिजे तुम्ही, है ना? बंदीजी जिथं आहे तिथं गेले पाहिजे. तुमची किती नम्रता असली पाहिजे, तुमचे हात जोडले गेले पाहिजे, तुम्ही असे माने घालून झुकले गेले पाहिजे, नंतर तुम्ही पूजा सेवा श्रद्धाभाव केली पाहिजे. तसं नाही होत, है ना? याच्यापेक्षा आणखी एक मोठं उदाहरण म्हणजे लय जगातलं मोठं उदाहरण, आणि ते आमच्याकडेच घडते, ते म्हणजे लग्न लावायला गेलेला बंटीजी, है ना? यांच्यामुळं 3-3, 4-4 तास उशीर होते. ते बिचारे बंदीजी 4-4 तासापासून त्या स्टेजवर बसलेले असतात. आता माईक हातात येईल, आता माईक हातात येईल. 4 तासानंतर त्यांच्या हातात माईक आला की मग आजूबाजूचे लोक काय म्हणतात? बंदीजी शॉर्टकट हाना, है ना? मग आम्ही म्हणतो बाबा शॉर्टकट हाना म्हणजे वेळ आमच्यामुळे झाला का रे? अरे तुमचंच गध त्या घोड्यावर 2 तासानंतर बसलं, आणि तुमचंच गध त्या घोड्यावरून 2 तासानंतर उतरलं. 4 तास तुमच्या गध्यानं घोड्यानं खाल्ली, त्याच्यात आमची काय चुकी? या कानात नवरीचा बाप, या कानात नवरदेवाचा बाप, शॉर्टकट. मग आम्ही बी सभ्यंती येऊन होय तिकडं. मग 2 महिन्यानंतर फोन येते, बंतीजीचं महिनं मोडलं, है ना? मग आम्ही म्हणतो मोडणार नाही तर काय, फारकतच होईल ना. तुम्ही जिथं वेळ द्यायला पाहिजे तिथे वेळ देत नाही, आणि भलत्याच ठिकाणी जास्तच वेळ देता, मग तुमचे संसार कसे सुखाचे होतील? याचा अर्थ तुमची पूजा कमी पडू लागली, याचा अर्थ तुमची श्रद्धा कमी पडू लागली, आणि याचा अर्थ तुमची सेवा कमी पडू लागली. सुमन माळ्यानं सगळे फुलं तथागतांनी भगवंताच्या पूजेसाठी अर्पण केले,
भिक्खू संघ गेला, राजानं स्वागत केलं. राजाच्या आणि भिक्खू संघाच्या स्वागतामध्ये पुष्पांची उणीव भासली. माळी बायकोजवळ गेला आणि सांगत होता बायकोला की माझ्या मनात भगवंताविषयी श्रद्धा उत्पन्न झाली, मी पुष्पानी तथागताची पूजा केली आणि मी सेवा दिली. आता मात्र माझ्या मनात असा विचार याला की राजा मला कोणती शिक्षा देते आणि काही नाही. ती म्हणाली, स्वामी घाबरू नका, ज्याच्या चित्तात श्रद्धा आहे, ज्याच्या चित्तात उत्तम सेवाभाव आहे आणि ज्याने योग्य व्यक्तीची पूजा केलेली आहे त्याला कधीच शासन होत नाही. आणि झालंही तसंच. राजाने सन्मानाने या माळ्याला बोलून घेतलं, त्याचा सत्कार केला आणि ज्या बगीच्यातून भगवान बुद्धाची पूजा करण्यासाठी त्यानं पुष्प गोळा केले होते तो साराच्या सारा बगीचा त्याच्या नावावर करून दिला. अशा पद्धतीनं श्रद्धा ठेवावी, आपण अशा पद्धतीनं पूजा करावी आणि आपण अशा पद्धतीनं सेवा करावी. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कोणी शासन करणार नाही. तुमचं राशन कमी होणार नाही. म्हणजे अन्नधान्य जे काय ते तुम्हाला मुबलक पद्धतीनं मिळतील आणि तुमचं संरक्षण होईल. एवढंच नाही तर तुमचा मान सन्मान समाजात वाढेल. आणि म्हणून समाजाच्या नव्हे तर स्वतःच्या उत्कर्षासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी, आत्मसमाधानासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, अशा काम करणाऱ्या बौद्ध भिक्खूंप्रती सतर्कता दाखवून सेवा, श्रद्धा आणि पूजा या 3 अनुक्रमाने पूजनीय भिक्खू संघाची सेवा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरते शेवटी जाता जाता आपल्या सर्वांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. बंदेजी, मला दिलेल्या वेळातले 4 मिनिटं आणखी बाकी आहेत, तरी मी समाप्त करतो. पूजनीय भदंत हेच प्रज्ञाबुद्धीचे महाथिरो अतिशय काम करणारे भिक्खू आहेत. आम्ही सिद्धार्थनगर टीव्ही सेंटर हडको N12 मध्ये राहतो. बंदीजींना कितीही वाजता बोलवलं तरी बंदीजी आमच्याकडे येतात. इथून 2 व्हीलरवर ते सिद्धार्थनगरला 6 वाजता येतात. हा ना, एकदा वाजवा टाळ्या. काही का असे ना, पण टाळ्या तुम्ही लय भारी वाजवता राव. पूजनीय बंदीजींनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. आमची त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे आणि ते आमच्यावर खूप जीव लावतात आम्हाला. आणि लहानपणापासून त्यांची तशीच ती वृत्ती आहे. मला आठवते आम्ही नवीन जेव्हा औरंगाबादला आलो तेव्हा आम्हाला खाण्याचे वांदे होते. आता तर काय टेन्शन नाही, आता 100 लोकांना आम्हीच खाऊ घालतो. पण तेव्हा खरंच खायला भेटत होतं बंदीजी आहे ना. तर इथे येऊन आम्ही खिचडी खायचो. बंदीजी आम्हाला खिचडी खाऊ घालायची. तेव्हा स्टो होता संगप्रियजी, तुम्ही आले होते भरपूर वेळ आमच्यासोबत. तर लय जीव लावणारे भिक्षू आहेत, लय करुणावान आहेत. आणि म्हणून अशा पूजनीय भिक्खू संघाच्या एका सदस्याला उत्तम आरोग्य मिळो अशी मंगल मैत्रीची भावना त्यांच्याविषयी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांविषयी सुद्धा मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. आणि मी माझं हे छोटस लांबलेलं धम्म प्रवचन समाप्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना उन्नतीचा मार्ग मिळो, आपल्या सर्वांची श्रद्धा वाढो, आपल्या सर्वांचा सेवाभाव वाढो आणि आपल्या सर्वांच्या पूजेचा जो काही गुणकर्म आहे तो उत्तरोत्तरच वाढत जाओ. आपल्या सर्वांना सुखाची प्राप्ती हो अशी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून मी माझी रजा घेतो. भवतु सब मंगलम, आपल्या सर्वांचे मंगल हो. बोला साधू साधू साधू.